बघून तोंडाला पाणी सुटलं ना। अस्सल कोकणी चवीचे खमंग फुगलेले आणि कुरकुरीत कोंबडी वडे किंवा कोकणी वडे किंवा यालाच मालवणी वडे असं म्हणतात। भाजणी न करता झटपट कसे तयार करायचे ते ह्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। हे वडे चिकन रस्सा, मटन रस्सा किंवा कुठल्याही व्हेज करीसोबत अप्रतिम लागतात। चला तर मग जास्त वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। मी इथे तांदळाचं पीठ घेते आहे। कुठली पण एक वाटी मापासाठी सेट करून घ्यायची आहे। 3 वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्याच वाटीने 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। ही सगळी पीठं मी चाळून घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मी बेसन घेतलेलं आहे। यानंतर यामध्ये आपण एक मसाला घालणार आहोत। तो मसाला आपण कसा बनवला ते पाहूया। आता याच वाटीने पाव वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे। ही उडदाची डाळ स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेली आहे। मंद ते मध्यम आचेवर ही डाळ आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे। थोडंसं परतून झालं की त्यामध्ये आपल्याला धणे घालायचे आहेत। हे धणे 3 चमचे धणे घेतलेले आहेत मी। जो आपण कांदा पोहे खाण्याचा चमचा असतो त्यानेच मी हे सर्व मोजून घेते। थोडंसं परतून झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे, 1 चमचा बडीशोप घेतलेला आहे, अर्धा चमचा काळी मिरी घेतलेली आहे आणि हे देखील सर्व आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। चांगलं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे आपल्याला। यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी मेथी घातलेली आहे। मेथी देखील आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता मग व्यवस्थित भाजून घ्यायचं, गॅस बंद करायचा आणि हे सगळं एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं। यानंतर आपल्याला हे व्यवस्थित दळून घ्यायचं आहे। इथे बघा डाळ जी आहे ती चांगली सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत आपण चांगलं हे मस्त भाजून घेतलेलं आहे। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याची पावडर करायची आहे। चांगलं एकदम बारीक तयार करून घ्यायचं आहे आपल्याला हे। आता हा मसाला आपण तयार करून घेतलेला आहे, याला आपण चाळून घ्यायचं आहे। मस्त खमंग असा हा मसाला तयार होतो। यामुळे हे वडे जे आहेत ते अतिशय चविष्ट तयार होतात आणि भाजणीचे जे वडे बनतात त्या वड्यासारखेच हे देखील वडे सेम तसेच चवीचे तयार होतात। आता हे चाळून झाल्यानंतर चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे। पाव टीस्पून इतकी मी हळद घातलेली आहे। यामध्ये तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं की आपलं हे चांगलं वड्याचं प्रीमिक्स तयार होईल। आता इतके वडे काय आपण तयार करणार नाही आहोत, त्यामुळे उरलेलं पीठ मी एका डब्यामध्ये काढून घेते आहे। हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं। गरम पाणी घालून हे कधीही तुम्ही तयार करून घेऊ शकता। इथे मी आता उरलेल्या पिठामध्ये गरम पाणी तयार केलेलं आहे, याचे आपण वडे तयार करणार आहोत। हे गरम पाणी थोडं थोडं करून ह्या पिठामध्ये घालायचं आणि चांगलं मळून मळून घट्टसर पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे। पाणी गरम आहे त्यामुळे सुरुवातीला हे चमच्यानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर अगदी मस्त हे मळून मळून पीठ घ्यायचं आणि इथे बघा एकदम स्मूथ असं हे पीठ मी तयार केलेलं आहे। मात्र एकदम सैल पीठ करू नका, नाहीतर वडे तेल पितील। झाकून ह्याला 1 ते 1.5 तास ठेवून द्यायचं आहे। आता इथे 1 ते 1.5 तास झालेला आहे। पीठ चांगलं मऊसूत तयार झालेलं आहे। याचे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे। वडे तयार करण्यापूर्वी एकदा पीठ चांगलं मळून घ्यायचं। तर इथे मी हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आणि मस्त ह्याचे आता आपण गोळे तयार करून घेऊ अगोदर। वडे किती आपल्याला लहान मोठे करायचे आहेत त्यानुसार ह्याचे गोळे तयार करून घ्या आणि त्यानंतर वडे आपल्याला थापून घ्यायचे आहेत। तर बघा अशा पद्धतीचे गोळे मी तयार करून घेते। आता इथे माझ्याकडे केळीचं पान आज माझ्याकडे नव्हतं, त्यामुळे मी फॉईल पेपरची बॅग घेतलेली आहे, त्यावर तेल लावलेलं आहे आणि आता आपण वडा थापून घेऊया। पीठ आपण चांगलं मळून घेतल्यामुळे ह्याचे काठ जे आहेत ते फाटत नाही आहेत, त्यामुळे वडे व्यवस्थित थापले पण जातात। अगदी मस्त हा वडा थापला जातो। बघा या पद्धतीने हे वडे थापून घ्यायचे आहेत आणि वडे थापताना पुरीसारखे नका करू। थोडेसे वडा हा थोडासा जाडच असतो, पुरीसारखा पातळ नसतो, त्यामुळे इथे मी थोडासा हा वडा जाड ठेवलेला आहे। याच पद्धतीने एक दुसरा वडा आपण थापून घेऊया। अगदी मस्त हे वडे तयार होतात। काळ्या चण्याची उसळ किंवा मटणाचा रस्सा किंवा चिकन रस्सा यासोबत हे वडे खूप छान लागतात। आता बघा हा वडा पण मी मस्त असं थापून घेतलेला आहे। याच पद्धतीने मी बाकीचे सगळे वडे थापून घेते आहे। तर इथे मी 6 वडे थापून घेतलेले आहेत आणि आता आपण ह्याला मस्त तळून घेऊया। चला तर मग इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे।
तेल चांगलं गरम करून घ्यायचं. वड्याची जाडी तुम्ही बघू शकता. मी इथे पुरीपेक्षा थोडेसे जाड असे हे वडे ठेवलेले आहेत. आता आपण ह्याला तळून घेऊया. सुरुवातीला ह्याला बिलकुल झारा लावू नका. तेलाच्या वर आल्यानंतरच वरून ह्याला तेल असं शिंपडा, म्हणजे मग वडा जो आहे तो छान असा टम्म फुगतो. खालची बाजू सोनेरी झाली की तरच ह्याला उलट करा. सारखं उलटसुलट करू नका. ह्याला फक्त एकदाच आपल्याला उलट करायचं आहे. दोन्ही साईडने तांबूस रंग येईपर्यंत चांगलं आपण ह्याला तळून घ्यायचं आहे. वडा पाहू शकता तुम्ही किती मस्त तयार झालेला आहे. त्याला शायनिंग पण किती मस्त आहे आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे. याच पद्धतीने आपण एक दुसरा वडा तयार करून बघूया. वड्यावर बघा अशा पद्धतीने तेल शिंपडा, म्हणजे मग वडे छान फुलतात. रंगही खूप छान येतोय आणि वडा बघा मस्त असा टम्म फुगतो. एकूण एक वडे असे टम्मच फुगतात. बघून तोंडाला पाणी सुटेल असे मस्त हे वडे तयार होतात. तितकेच ते स्वादिष्ट देखील आहेत. बघा प्रत्येक वडा असा मस्त टम्म फुगलेला आहे आणि त्याला रंगही खूप छान आलेला आहे. तर याच पद्धतीने मी बाकीचे सगळे वडे तयार करून घेते. तुम्ही पाहू शकता इथे प्रत्येक वडा असा हा टम्म फुगलेला आहे. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं. धन्यवाद.